सोमवार ते गुरुवारी दादा मुंबईत असायचेच. दादांचा जो आवाज नुसता आला, की आम्ही एकदम असे अटेन्शन मोडवरती असायचो. पण तसं बघायला गेलं तर माझी आणि पारदादांची छोट्या असताना भांडणं खूप व्हायची. वहिनी सांगायची दादांचा फोन आला, डॅडचा फोन आलाय. तर तिथल्या तिथं आमची भांडण थांबायची. दादा जसे कठोर आणि कडक होते तसंच त्यांचं प्रेम भरपूर होतं. ऋतुजाबद्दल पण मी दादांना सांगितलं, की असे-असे आहेत, महाराष्ट्रीयन आहे आणि मला वाटतं मला लग्न करायचंय. दादा हसले. ते बोलले, "नक्की का?" तर आमच्या बोर्डिंग स्कूलच्या पेरेंट्स म्हणजे आमच्या डॉम पेरेंट्सनी दादांना फोन लावला आणि पहिल्यांदा दादा तिथं आम्हाला म्हणजे मला दिसले आणि दादा एवढे मला ओरडले, की असं नसतं. एका होमवर्कसाठी एवढे ओरडले, की ते माझ्या मनात अजूनही आहे. दादांना गाडी गाडी पण चालवायला खूप आवडायची. तर कधी-कधी त्यांच्याबरोबर म्हणजे मुलाचं नातं म्हणून आपण बोलतो ना, की थोडी फास्ट चालवा. तरी दादा शिस्त पाळायचे. कधी थोडा वेळ मिळाला तर ते पळवायचे. अतिशय चांगला दिवस होता. दादांचं परेड बघितलं, पोलीस ग्राउंडवरती गेलो, दादांचं भाषण ऐकलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं परत जिजायला गेलो. तर दादा म्हणजे डॅड बास ना, आता तुम्ही किती काम करणार? किती कष्ट घेणार? तेव्हा दादा बोलले, की "जयड्या ही शेवटची निवडणूक आहे आणि ह्याच्यानंतर आपण सर्व सुट्टीवर जाऊ." तो दिवस नाही आला. मला सकाळी पारदाचा फोन आला, की असं-असं झालंय आणि स्वतः गाडी चालत मेडिकल कॉलेजला पोहोचलो आणि मला वाटतं मीच कुटुंबातलं होतो, ज्यांनी दादांना पहिला बघितलं. वहिनी विमानात होते, की दादांचं पोस्टमॉर्टम करायचं नाही की नाही. कधीच वाटलं नव्हतं, की दादा आपल्याला असे सोडून जातील. खरं तर बोलायला गेलं, दादा आमच्यासाठी एक वडील म्हणून खूप कठोर होते. म्हणजे एवढे स्ट्रिक्ट असायचे, की आम्ही म्हणजे सगळेच एकदम असे घाबरून असायचो. शाळेत पण जेव्हा आम्ही जायचो, घरी आलो आणि क्वचित दादा भेटायचे कारण जास्ती दौऱ्यावरतीच होते. सोमवार ते गुरुवारी दादा मुंबईत असायचेच आणि कधी आम्ही घरी आलो, की दादांचा जो आवाज नुसता आला, की आम्ही एकदम असे अटेन्शन मोडवरती असायचो. पण सुरुवातीला दादा कठोर होते. जशी-जशी वेळ पुढे जात गेली, तसे दादा एकदम शांत झाले. म्हणजे वडील म्हणून खूप प्रेम होतं त्यांचं आमच्या दोघांवरती. तर दर दिवाळीत आम्ही बारामतीत असायचो. म्हणजे दादा आम्हाला दोघांना काही करून एकही दिवाळी अशी झाली नाही, की आम्ही बारामतीत आलो नसेल. आणि कसं दिवाळी एक असं क्षण होता, की आम्हाला सुट्ट्या होत्या तेव्हा. आणि सुट्टीच्या वेळेस आम्हाला दोघांना वाटायचं, की थोडं आपल्याला आपण अजून उशिरा उठूया. पण दादा रोज सकाळी 6 वाजता आमचा दरवाजाचा हँडल नुसता खालती केला, की आम्ही एकदम दोघं टाट उभा म्हणजे असं उठून उभा राहायचो. आणि ते म्हणजे आज त्याची आठवण आम्हाला हसवती. पण तसं बघायला गेलं तर माझी आणि पारदादांची छोट्या असताना भांडणं खूप व्हायचे. म्हणजे भावंडात जसे भांडणं व्हायचे. दादांचा कधी लांबनं जरी वहिनीला फोन आला, तर वहिनी सांगायची दादांचा फोन आला, डॅडचा फोन आलाय. तर तिथल्या तिथं आमची भांडण थांबायची. हे एवढं आम्ही दादांना घाबरायचो त्या काळात. त्यांचा आवाजच एवढा कडक होता, की कुठे काय आपण चुकीचं नाही करायला पाहिजे. दादांची आधीपासूनच एक त्यांच्या मनातली भावनाच होत्या, की चुकीचं काय करायचं नाही. म्हणजे आम्हाला दादांनी कधीच असं वाटून नाही दिलं, की आम्हाला सगळं सहजासहज मिळालं. म्हणजे छोट्या असताना भावना होत्या, की कधीतरी दादांना एक वडिलांचं नातं म्हणून काहीतरी गिफ्ट मागायचं. तर दादा बोलायचे, "तुमचं शिक्षण झाल्यावरती, मोठं झाल्यावरती स्वतःनी घ्यायचं." त्याच्यामुळे दादांनी आमच्या दोघांचे पाय कायम जमिनीवरती ठेवले. घरातले दादा जेव्हा चांगल्या मूडमध्ये होते, तर खूप चांगल्या मूडमध्ये असायचे. म्हणजे सगळ्यांना हसवायचे. सर्वच कुटुंबाचं प्रेम खूप होतं दादांना. म्हणजे
दिवाळीत पण सगळ्यांना एकत्रित घेऊन यायचे. आम्ही जे त्यांचे आमचे पण भाऊ बहिणी असू द्या, नाहीतर दादांचे बहिणी भाऊ असू द्या, सगळ्यांना एकत्रित घेऊन दादा अं, दिवाळी साजरा करायचे. नाहीतर कधी आम्हाला आधीच्या काळात, म्हणजे मी बोलतोय मला वाटते 6वीत असताना आम्ही कुटुंब म्हणून म्हणजे सगळेच एक चांगली सुट्टी घेतली असेल, तर सुट्टीत पण पत्ते खेळणं, बदाम सात खेळणं, नाहीतर मग जेवणाचे पदार्थ दादांना खूप आवडायचे. दादांना गाडी पण चालवायला खूप आवडायची. तर कधी-कधी त्यांच्याबरोबर एक म्हणजे मुलाचं नातं म्हणून आपण बोलतो ना, की थोडी फास्ट चालवा. तरी दादा शिस्त पाळायचे. कधी थोडा वेळ मिळाला तर ते पळवायचे. पण ते बोलायचे, "नाही, आपण शिस्त सारखं कायम पाळत राहायची." मी तुम्हाला सांगतो एका काळात मला वाटतंय 99 साली का 2000 साली आम्ही कॉन्टेसामधनं चौघजण म्हणजे वहिनी, दादा, पारदादा, मी आणि मनवे ड्रायव्हर आहेत. अजून मनवे ड्रायव्हरच आहेत दादांचे. तर आम्ही पुण्याला येत होतो आणि खरं बोलायला गेलं तर दादांचे कष्ट तेव्हापासनं आणि ती जाणीव म्हणजे ज्यांना माहिती असेल त्या काळात मुंबईवरनं पुण्याला यायला तब्बल 8 ते 9 तास लागायचे. कारण रस्तेच एवढे छोटे होते. वन वेवरती म्हणजे टू वेवरतीच सगळं चालायचं आणि मग तिकडनं बारामतीला येणं म्हणजे तीच दादांची जुन्या आठवणी, की आज किती रस्ते एकदम चांगले झालेत, की बारामतीवरनं पुण्याच आपण 2 तासात पोहोचतो. तर पुण्यावरनं मुंबई 2 ते 3 तासात आपण पोहोचू शकतो. पण त्या काळात दादा जे प्रवास करायचे बारामतीला यायला नाही तर महाराष्ट्रात फिरायला, ते मनाला कुठेतरी आज लागतं, की त्यांचे कष्ट त्या काळापासनं आजपर्यंत म्हणजे जी मला आठवण आहे, ती त्याच्याने मन भरून येतं. कारण तेव्हा मला आठवतंय आता जिथं ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतू त्या काळात दादांचा एक गुलाबी कलरचा बीपीटीचा पास यायचा, बॉम्बे पोर्ट ट्रस्टचा, जो नुसतं काय मंत्र्यांना मिळायचा. तर त्या काळात आम्ही त्या बीपीटीच्या रस्त्यांवरनं थोडं कट म्हणजे शॉर्टकट घेऊन तिथं चेंबूर नाही तर वाशीच्या तिथं निघायचो आणि मग तिकडनं यायचो. पण प्रवास तरी त्या काळात खूप लांब असायचा आणि तेव्हा वहिनींची पण आठवणी दादांसाठी, की कधी दादांना उशीर झाला आणि प्रवास करायचा असेल, तर वहिनी दादांसाठी आणि आमच्या सर्वांसाठी गाडीत डब्बे घेऊन यायचे. त्याच्यात मसाला असू द्या, नाहीतर चपाती असू द्या. कारण एवढा वेळ लागायचा प्रवासासाठी, तर काहीतरी तेव्हा कुठे आता तर रस्त्यात McDonald's आणि हे सगळं फूड कोर्ट वगैरे झाले. तेव्हा काय होतं? तर ते सगळे अजून आठवणी खूप म्हणजे मनात आहेत. दादा जसे कठोर आणि कडक होते, तसंच त्यांचं प्रेम भरपूर होतं. म्हणजे दादा कधी कोणावरती जर चिडले, तर त्यांच्या रागात प्रेम जास्ती होतं. ते काही लोकांना खूप कमी-कमी दिसायचं आणि ते आता जेव्हा दादा आपल्यात नाहीत, खूप लोकांना ते दिसायला लागलं. खरं तर दादांपासून कधीच काहीच लपवलं नाही. कारण दादा माझे मनात सारखे माझे मार्गदर्शक होते. त्याच्यामुळे दादांना काही गोष्ट मला उलट आवडीने विचारून करावं असे वाटायचे. त्याच्यामुळे मी दादांपासून कधीच काही लपवलं नाही. आता मी तुम्हाला सांगतो, माझं लग्न झालंय ऋतूच्या बरोबर. ऋतूच्याबद्दल पण मी दादांना सांगितलं, की असे-असे आहेत, महाराष्ट्रीयन आहे आणि मला वाटतं मला लग्न करायचंय. मग दादा हसले. ते बोलले, "नक्की का?" मग त्यांनी आता दादा तर सगळ्यांनाच ओळखतात. तर दादांनी मग सांगितलं काही दिवसानंतर, की कुटुंब चांगलं आहे. आपण भेटूया. त्यामुळे कधीच मला नाही कधीच वाटलं दादांपासून काय लपवायची गरज होती. दादांचं प्लॅनिंग आणि दूरदृष्टी आधीपासूनच एकदम कठोर होतं. दादा सारखे बोलायचे. त्यांच्या मनात होतं ते मला विचारायचे, की "भविष्यात तुला काय करायचंय? तुला भविष्यात व्यवसाय करायचंय, राजकारणात यायचंय?" आणि तसं त्यांनी प्लॅनिंग करून मला सांगितलं, की जे तुला राजकारणामध्ये खूप लोकं बोलतात, की तू सभा घ्यायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे काही महिन्यांपूर्वी बारामती अ, नगर परिषदच्या इलेक्शनच्या वेळेस पण माझं तिथं नाव आपल्याच लोकांनी पुढाकार घेऊन सांगितलं. तेव्हा पण दादांनी मला विचारलं. पण मला कुठेतरी वाटलं, की दादा पक्षासाठी आणि आपल्या सर्वच महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण तर आहेच. पण कुठेतरी माझं मन जास्ती व्यवसायात होतं. तर त्याला पण दादांनी
चांगल्या मनाने स्वीकारलं. ते बोलले, "हो, आम्ही सगळे आहोतच." म्हणजे वहिनी, दादा, पारदा बाकीचेच आपल्या पक्षातले सगळे नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मनात त्यांना असं काही कधी वाटलं नाही, की मी लगेच तातडीने राजकारणात यावं. आणि तसंच माझ्या पण मनात होतं. पण आता दादा नसण्याने दादांचे स्वप्न जे आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वांनीच एकत्रित निर्णय घेतलाय आणि तसंच आपण पुढे जाऊया. मला वाटते मी पुण्यात जेव्हा शिक्षणासाठी आलो मर्सिडीज बेन्झमध्ये होतो आणि मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो आणि त्यावेळेस मला वाटते की आमचं काहीतरी होमवर्क का काहीतरी राहिलेलं माझ्याकडनं. तर आमच्या बोर्डिंग स्कूलच्या पेरेंट्स म्हणजे आमच्या डॉम पेरेंट्सनी दादांना फोन लावला आणि पहिल्यांदा दादा तिथं आम्हाला म्हणजे मला दिसले आणि दादा एवढे मला ओरडले की असं नसतं. एका होमवर्कसाठी एवढे ओरडले की ते माझ्या मनात अजूनही आहे की कधी काय चुकून द्यायचं नाही आपल्या जीवनात. मला सकाळी पारघरचा फोन आला की असं असं झालंय. आणि पुढचं फोन नुसता कट केला, गाडीत बसलो आणि स्वतः गाडी चालत मेडिकल कॉलेजला पोहोचलो. आणि मला वाटतं मीच कुटुंबातलं होतो ज्यांनी दादांना पहिलं बघितलं. एक अजून महत्वाचा निर्णय जेव्हा पारदादा आणि वहिनी विमानात होते की दादांचं पोस्टमॉर्टम करायचं नाही की नाही. आणि तो निर्णय घेत घेत कसं त्यांच्याबरोबर संपर्क नव्हता होत पण तरी मी बोललो ना हे खूप महत्वाची म्हणजे त्या परिस्थितीत खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला करायला लागेल. आणि मग आम्ही तानला घेऊन गेलो आणि दुसरं दुःख्यात म्हणजे खूप मनाला दुःख देणारी गोष्ट की काही महिन्यांपूर्वीच दादांनी त्या सीटी स्कॅनचं मशीनचं इनॉग्रेशन केलेलं आणि त्याच रूममध्ये दादांचं स्कॅन घेत होते. कधीच वाटलं नव्हतं की दादा आपल्याला असे सोडून जातील. शेवटचं बोलणं 26 तारखेला झालं, 2 दिवसापूर्वी. म्हणजे नाही, शेवटचं बोलणं 27ला झालं, शेवटची भेट आमची 26ला झाली. आणि काय माहित तो दिवस कसा गेला पण म्हणजे खूप वेगळा दिवस होता तो. मी सकाळी 7 वाजता जिजायला पोचलो. दादांची आणि म्हणजे माझी आणि काय आमच्या लोकांची तिथं बैठक झाली 1 तासाची. मग त्याच्यानंतर सहजासहजी काय होतं जर माझी आणि दादांची अशी बैठक झाली की मग मी माझ्या कामासाठी तिथं पुढे जायचो. पण त्या दिवशी माझ्या पण मनात काहीतरी वेगळं होतं की मला वाटलं तिथं जिजाईमध्ये थोडं थांबायला पाहिजे. मग नंतर दादांच्या अजून 2 बैठकी झाल्या. त्याच्यानंतर ते निघत होते परेडसाठी, रिपब्लिक डेच्या परेडसाठी. तर तेव्हा मी पण त्यांना सहज असं बोललो की दादा मी येऊ का तुमच्याबरोबर? मग ते बोलले, "तू काय करणार आहे येऊन?" आणि त्या दिवशी खरंच एक म्हणजे चिरंजीव म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो आणि जायच्या आधी काय झालं, हे माझ्या मनाला पण कुठेतरी एक म्हणजे सारखं विचार येतात, की मी माझं लग्नानंतर आमचं घर म्हणजे शिफ्ट झालेलं आणि जिजाईमध्ये त्या दिवशी सगळ्याच म्हणजे दादांनी पण चांगला बनगला घातलेला, त्यांचे सगळे ओ-एस-डी सगळ्यांनी बनगले घातलेले आणि मी एका काळ्या शर्ट आणि काळ्या ट्राउझर्समध्ये होतो. तर मग मी पण रूममध्ये गेलो आणि मी ब्लेझर बघत होतो घालायला, जॅकेट. आणि त्या दिवशी दादांनी जे बनगला घातलेला आमच्याच बहिणींनी निवताईनी तो बनवला आणि त्यांनीच माझा ब्लेझर बनवलं आणि सेम फॅब्रिकचा आम्ही दोघांनी त्या दिवशी कपडे घातलेले. त्याचे फोटोज पण आहेत, मी तुम्हाला देतो. आणि खूप अतिशय चांगला दिवस होता.
दादांचं परेड बघितलं, पोलीस ग्राउंडवरती गेलो, दादांचं भाषण ऐकलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं परत जिजायला गेलो. आणि मला वाटतंय तिथं आपले झेडपीचे निवडणुकी जवळपास होत्या. भरपूर गर्दी होती आणि 4 का 5 वाजता मी दादांकडे परत हॉलमध्ये गेलो आणि मी त्यांना बोललो, "दादा म्हणजे डॅड, बास ना आता तुम्ही किती काम करणार? किती कष्ट घेणार?" तेव्हा दादा बोलले, की "जयड्या ही शेवटची निवडणूक आहे आणि ह्याच्यानंतर आपण सर्व सुट्टीवर जाऊ." तो दिवस नाही आला. कधीतरी वाटतं दादांचा फोन येईल. नाहीतर कधी-कधी मला सारखी सवय होती. दादांचा फोन आला आणि त्यांचं नाव बघितलं, की ऑटोमॅटिकली रिस्पेक्टमुळे मी उठायचोच. ते पण कधी-कधी होतं. नाही, नाही तसं बोलायला गेलं खूप राहून गेलं. आता माझी एक मनातली भावना आहे, की मी माझ्या आजोबांना कधी बघितलं नाही. म्हणजे तात्यासाहेबांना म्हणजे तात्यासाहेब आजोबांना नाही कधी बघितलं आणि म्हणजे वहिनींचे पण वडील म्हणजे आमचे आजोबा ते पण छोट्या असतानाच त्यांचं पण दुःखद निधन झालं. तर माझ्या मनात कुठेतरी होतं, की दादा तरी माझ्या मुलांना हातात घेऊन खेळतील. माझ्या मुलांना एक आजोबा असतील. म्हणजे दादांनी तर कायम आम्हाला शिकवलंय, की कडकच राहायचं, कधी इमोशनल व्हायचं नाही. पण दादांनी एक स्थिरता शिकवली आहे, की आपण आपल्या जनतेसाठी कसं लढायचं, त्यांच्यासाठी कसं ठाम उभं राहायचं. त्याच्यामुळे त्यांचं तेच एक शिकवण सारखं मनात कुठेतरी त्यांचा आवाज, दादांचा आवाज तर मनात सारखा येतो. म्हणजे एक मार्गदर्शक म्हणून मला वाटते आधीच्या काळात पण मी माझ्या मनात तेच ठेवायचो, की चुकलं तर दादा काय बोलतील? म्हणजे दादांचा आवाज. चांगलं झालं की दादा शाबासकी कशी देतील? तर तेच अजूनही मनात तेच आठवणी दादांची, नाही तर तो आवाज.